गोदक्का गोदक्का नाश्ता की लवकर. अगं मळ्यामध्ये जायचंय मला, उशीर व्हायलाय. राणा भाऊजी अहो आम्हासनी बी सांगा की किती ताप देणार गोदकासनी. गोदका बसा इथं बसा तरी. अहो कामाने पाय सुमारलाय त्यांचा. काय झालं पायाला? अहो आता वयाच्या मानाने काम झेपत नसल्यानं पाय सुमारलाय जरा. अहो नाही वहिनी साहेब. गोदका उगा तुम्ही लोड घेऊ नकासा. आम्ही आलो ना व कामाला. राणा भाऊजी आम्ही नाश्ता बनवलाय. चंदा घेऊन येतच असेल आता. असं नाही आले घ्या. कसं झालंय? चांगलं आलंय. राणा भाऊजी आम्ही तुम्हाला एका वैद्याचा पत्ता देतो, तिकडे जाऊन औषध आणा. वहिनी आज की नाही मळ्यामध्ये लय काम आहे, मी उद्या जातो की. घ्या. अहो गोदका आपल्यासाठी दिवस रात काम करतात आणि त्यांच्या पायाला आराम पडावा म्हणून औषध आणायला बी तुमच्याकडे टाइम नाही वय. गोदक्कासाठी वय मग ठीक आहे. अरे नाही राणा मी बरी हाय, तू जा तुझ्या कामाला. गोदका अहो असं करू नका व. अहो साधं दुखणंच पुढे जाऊन मोठं होतंय आणि त्यात तुमचं वय बी झालंय. ते काय नाही, औषध आणलंच पाहिजे. राणा भाऊजी आम्हासनी गोदकांची लय काळजी वाटते बघा. आणि आपल्या घरच्या म्हाताऱ्या माणसांची काळजी घ्यायला पाहिजे का नका? बरोबर आहे तुमचं. एक काम कर, पत्ता मला दे, मी जाऊन आणतो. उगर आनंदाच्या कामात खोळ मारतो. नाही नाही तुम्ही नका. मी का नका? अव तुम्हासनी पत्ता घावणार नाही लवकर. आणि दुबईला जाऊन तुम्ही इकडचं विसरलाय बघा सगळं. असं कसं विसरण? राणा भाऊजीसनी जाऊ द्या, तुमचं काय खरं नसते बघा. तुम्ही एखाद्या कामात गुंगला की गुंगला. ते काय नाही, औषध टायमात आलं पाहिजे बघा. राणा भाऊजी तुम्ही जावा औषध आणायला आणि बरकत भाऊजींना बी संगत घेऊन जावा. चालतंय. वहिनी तुम्ही मला पत्ता लिहून द्या, मी तोवर बरकतला फोन करतो. वय वय देते की. हॅलो बरकत, तू एक काम कर, मला भेट लवकर, आपल्याला एका ठिकाणी जायचंय. अरे बाबा तू भेट की. हा वय वय तिकडेच भेट. चल द्या वहिनी. राणा अरे फव तरी खाऊन घे की ते. अगं जातो आणि लवकर औषध घेऊन येतो. हा अरे पर असू दे. हा चला येतो. राणा भाऊजी काय झालं? चौकात जावा. होय होय. जिजा संपलीस तू. ठोकळा गेलाय. आता तुझ्या झोपडी बाहेर वेडा सुरू. ते नव पप्या, अरे वहिनी साहेबांनी सिद्धी झोर सारखा येडा घालायला सांगितला. पण त्या येड्यातनं छत्रपती शिवाजी महाराज दिसलं होतं र. आता कळलं मी तिला सर्किट तायडी का म्हणतो ते. अहो तिला नाही काडीची अक्कल आणि बॅरिस्टरचा वरचा आव्हान ती काय सांगायचं तुम्हासनी. पण बापू त्या तायडीचा इतिहास आपण पुसायचा आणि आपला इतिहास घडवायचा. ठरलं तर मग आता सिद्धी झोरचा येडा नाही, पप्प्या बापूचा येडा घालायचा. जेणेकरून गनिम आपल्या तावडीत सुटताच कामा नाही. एवढं करून पैसे मिळणार ना बे.
अरे देवा. म्हणे काय लावलंय हे? उगा कशाला येडा घातलाय? तू जसा ह्या जमिनीवर कब्जा केलायस की नाही तसा आता आम्ही ह्या जमिनीवर कब्जा केलाय. हे वट्टाकण्या, ही जमीन जिच्या मालकीची आहे का नाही? अंजलीने ही जमीन मला कसा दिल्या? होय काय? मग आमचं बी तसंच आहे. वय वय, आम्हाला बी ही जमीन कसाय दिल्या. म्हणे चारा हवाय ना व तुला? थांब घेऊन आलो. सरक. बापू बापू बापू, असं नाही करायचं. अरे बाबा, कुठं कुठं, इथं आमच्या जमिनीत पाऊल ठेवायचं नाही. जे काय करायचं ते तुझ्या हिश्श्यात. आता बाहेर कसं जायचं म्या? उडत जा, आम्हाला काय करायचंय. हे बघ, आमच्या हिश्श्यात पाय ठेवायचं नाही म्हणजे नाही. ह्यो काय सरकारी रस्ता नाही तू चालत चालत जायला. ही जमीन सूरजच्या नावावर आहे. हा, आणि त्यानं आमच्या ताब्यात दिल्या. तेव्हा तू आजपासनं नाही आत्तापासनं आमची परवानगी घेतल्याशिवाय आमच्या जागेत पाऊल बी टाकायचं नाही. आता ह्यो काय डोस केला ताप आहे? आणि कशावरनं सूरजने जमीन तुमच्या नावावर केली आहे? हा? बापू हो, जरा फाईला ना होती. ना घ्या. हे बघा, याला म्हणतात स्टॅम्प पेपर. आणि या स्टॅम्प पेपर काय लिहिलेलं आहे? सूरज गायकवाड आणि नंदिता गायकवाड यांच्या नावावर ही जमीन आहे आणि ती आम्हा दोघांनी कसायला दिलेली आहे असे लिहिले स्टॅम्प पेपर वर. वाच की. नाही 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 बापू, हे वाचता कुठे येते हो? वाचता येत नाही. ही बी जमीन आमचीच आहे. आणि इथनं बी तुला जाता येणार नाही. एक मिनिट. माननीय परेश पाटलानं काय सांगितलं? चहूबाजूनं येडा घातलेला आहे. वट्टाण्या फुटाण्या रत्ताया, आता तुझा ना बुकला. बापू, हे घ्या मोबाईल घ्या आणि करा, शूटिंग करा. पोलिसात जाऊन दाखवूया ही कशी धमक्या द्यायला लागल्या, ते कशी गुंडगिरी करायला लागले ते. जाऊन बसू दे मग जेलात. ए पप्या, उगा माझ्या नादाला लागू नका. काय परिणाम लई वाईट होत्याल. लई धमक्या बघितल्या तुझ्या. आता नाही घाबरत तुझ्या धमक्याना मी. मला हात तर लावून बघ की, नाही तुला खडी पोडायला पाठवलं की नाही तर माननीय लावणार नाही नावा पुढे. ये बघ, एक तर काय करायचं, ही झोपडी आणि गाव सोडून निघून जायचं, नंतर या झोपडीत तडपडून तडपडून मरायचं. बापू, बांबू आणल्यात ना मग तिरडीला? अरे त्याला कितीचा येळ लागणार आहे? पहिला हिला ढगात तर जाऊ दे की. या तुझ्या कडकडी जायत का नाही, या तुझ्या जवळ ठेवायच्या. आजवर मला लई हलक्यात घेतलं होतंस, पण मी आता माझा हलकटपणा तुला दाखवणार आहे. या माननीय परेश पाटलाचा इशे कसा हारडाय का नाही हे तुला समजल. मर्दा काय पत्ता सांगितलाय रे वहिनी साहेबांनी? अरे ते सावकाश. अरे मडील गे जंगलामध्ये काहीतरी पॉवर वस्ती म्हणून म्हणल्यात त्या. वैदूचा फोन नंबर पाहिजे होता. अरे खोलायस काय? तो वैद्य राहतोय जंगलामध्ये, त्याच्याकडे काय फोन असणार आहे? जुनी जाणती माणसं काय मोबाईल वापरते तोय? हा ना, त्या वहिनी साहेबांनी आपल्याला उगाच कामाला लावले बघ. तू त्यांच्या नादाला लागू नकोस. मला त्या बाईवर भरोसाच नाही अजिबात. बरकत मर्दा, अरे वहिनी आता सुधारल्या, चांगलं वागायला. 7 वर्ष जेलात काढून की नाही वहिनी आता सुतासारख्या सरळ झाल्यात बघ. तुला माहिती औषध कुणासाठी आणायला पाठवले? कुणासाठी? गोदाकासाठी. गोदाकाचे पाय दुखायलेत म्हणून वहिनी काय म्हणल्यात माहितीये काय? वहिनी म्हणल्यात आत्ताच्या आता त्या वैद्याकडे जा आणि गोदाकासाठी लवकरात लवकर औषध घेऊन ये. नाही, कुत्र्याची शिपूट वाकडी ती वाकडीच बघ तू. अरे जाऊया.
चल. होतोय की नाही? होतोय. लय बिगार करू नकस. चहा प्यायचा आमसनी, सरबत नाही. नाही घ्या बघा बरोबर आहे का. बराबर आहे. कोण तड म्हणले ग? बघ चंदे, ही द्या. कोण दे? बोल र. तायडे, काम एकदम पत्ते झालेलं आहे, वेडा एकदम टाईट पडलेला आहे आणि गनिम आत अडकलेला आहे. वा, मस्तच की. आता अजून एक काम करायचं. काय करायचंय? अशी कंडिशन तयार कर पप्या का त्या जिजाची छळछावणी व्हायला पाहिजे. त्या वेड्याच्या आत राहणं मुश्किल करून टाक तिचं. ते उंदऱ्याला कसं आतल्यात अडकवत्यात तसं करायचं. एकतर उंदीर कायमचा जाईल, नाहीतर आतल्यात गुदमरून मरल. डन डन, मंजूर आहे. तू काय काळजी करू नको, झालं म्हणून समज. खबर पोचवत राहा. देणार की. ठेवतो. द्या. ताईसा, ते दुबईच्या राजानं कसं काय तू मसनी चांगुलपणाचं सर्टिफिकेट दिलं? फट गेला नाही का तुझा अजून? फळटी डोसक्याची. आमचं सिक्रेट आहे ते. पर काय बी म्हणा, तुम्ही लई डेंजर झालायसा बघा. कसं काय? अगे जेलात डेंजर माणसांसोबत राहिलोय आम्ही. आणि कसं आहे, माणसाने आयुष्यात कायम काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. आणि जिथं आमचा फायदा असतो की नाही, त्या गोष्टी आम्ही पहिल्यांदा शिकतो. आता त्या जिजाला आमच्या डेंजरपणाचा तडाखा कसा देतो बघच तू. म्हणे जरा कळसोस काय तर करतो तुझ्या करता. बस इथं. मने थांब, काय आलो. घुसू दे आत, घुसू दे. दूर जाऊ दे आत. भासा गेला पाहिजे. हा. लय दूर. अरे काय करायला लागलाय? ही आम्हाला मिळालेली जमीन आहे, आम्ही भिजवू नाही तर पेटवू. तुझा काय संबंध विचारायचा? अरे आम्ही काय बी करू आमच्या आयुष्यात. पाहिजे तर वारला सांग उलट फिराया. काय रे पप्या? पप्प्या लई मागात पडेल काय तुला? महागाईच दिवस आल्यात, कळलं काय तुला?
हा सांग सांग. बापू म्हणाल्यात की नाही तसं वाऱ्याला सांग, दुसरीकडे जायला सांग. सांग तू फिरायला सांग वाऱ्याला. मनू ए मने थांब काय थांब जरा जरा कळसोस काय काय काळजी करू नकोस हा काय. जिजा फिरलं फिरलं वारं फिरलं, आता तुला नाही सोसायचं. जावा जावा, हे झोपडं, हे मळा, हे गाव समद सोडून निघून जा. चाल. ए नरसाया अजिबात सोडणार नाही. माझा मळा सोडून कुठं मी जात नसतोय मी. वय काय बापू सोडणार नाही म्हणाले. चला 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 तुम्ही जावा जावा. बस हा बस, इथं सडत बस, नाही तर झोपडीतच जीव दे. मनू घाबरू नकोस काय हा काय घाबरू नकोस मी हाय की. हा चला बापू. मने अगं असं काय करायला लागली. असल्या चिरकुटासनी घाबरायचं नाही आपण काय. बघ बाई गावात राहतीस का सोडून जातीस. मने मने मी हाय बघ. अगं मने घाबरू नका बाई. आमच्या जागेत उडवले. हे पप्प्या आता लई झालं काय तुमचं. ए आता कुठं सुरू झाले. आवाजाला सांग तुझ्या हद्दीत यायचं नाही म्हणून. अरे आम्ही आमच्या हद्दीत काय बी करू. तुला सुतळी बॉम्बचा आवाज येतोय, मग त्या आवाजाला खुरप्याने कापून टाक की. हा आम्हाला काय हा? बघ तुझं तू काय करायचं ते. चल इकडे. काय काळजी करू नको काय मी हाय इथं. कुठे उडकायचं रे. काय ते एक बी घर दिसून झाले. हे दिसतंय काय. ऐक की इकडे बघा इकडे बघूया की इकडे बघूया. इकडे जाऊया. चल सावकाश चल. होय. हे मर्दा अरे इथं काय सापडण झाले कोणच. आपण विचार का कोणाला तर. अरे कोण गावणार इकडे. बाहेर जाऊन विचार की चल. हा ठीक आहे चल जाऊया. चल मर्दा. अरे सावकाश. हॅलो हॅलो. ए पोलीस बोलिव नाही तर आर्मी बोलिव. कायद्यानं ही जमीन आता आमच्या ताब्यात आहे. जिजा हॅलो 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 जिजा हॅलो. बरकत भाऊजी कुठे आहे तुम्ही. हॅलो हॅलो जिजा हॅलो. हॅलो बरकत भाऊजी हो कुठे आहात तुम्ही. इकडे पप्प्या आणि बापूंनी घेरा घातला इथे. हॅलो काय ते ऐकत ना. हॅलो झोपड्याला घेराव घातलाय पप्प्या आणि बापूंनी. हॅलो इथे रेंज नाही मी करतो फोन. हॅलो हॅलो. हो राणाजी कुठे आहेत त्यांचा फोन लागत नाहीये. हॅलो 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 हॅलो. काय झालं रे. राणा अरे ते जिजाचा फोन होता. बरं जाऊ दे आपण त्या औषधाचं बघूया. चल 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 ले इकडे. जाणार काय जाणार काय. चला जायचं गाव सोडून जायचं आता. येळ झाली तुमची. हा